एक तर मला नाही वाटत की मी जशी होते तशीच दिसते. बदल इनएव्हिटेबल असतात आणि ते होतात. ह्या सगळ्या चांगलं जगण्याचा प्रयत्न मी करतेच. पण मला असं वाटतं की माझ्या खूप आवडत्या क्षेत्रात पूर्ण वेळ असते ना, त्यामुळे मी फ्रेश राहते. म्हणजे ते एक महत्त्वाचं कारण असतं की तुम्हाला हवं तसं जगणं जर तुम्ही चूज करू शकलात, ती संधी मी स्वतःला देऊ शकले किंवा मला कळलं की मला काय आवडतंय. मन मारून जगायला लागलं तर तुम्ही थकत जाता. तो तो थकवा माझ्या आयुष्यात नशिबाने नाहीये. कारण मी माझ्या अत्यंत आवडत्या ठिकाणी असते पूर्ण वेळ आणि कम्फर्ट झोनमध्ये असते मी माझ्या. मला हवं ते आयुष्य निवडण्याची संधी मी स्वतःला दिली आहे आणि ती कमवली आहे कष्टाने. त्यामुळे मला असं वाटतं की मी फ्रेश आहे. मी जशी होते तशी दिसत नाही. वय वाढतं, तुम्ही वेगळे हां, म्हणजे वेगळे दिसता तुम्ही डेफिनेटली. तुम्ही चांगलं अत्यंत हेवायर शेड्यूलमधनं तुम्ही जात असता. तिने आत्ताच विचारलं की तू आत्ता जिममध्ये येत नाहीस का? तर सध्या मी नाही जाते कारण मी सकाळपासून प्रमोशन करत फिरते आहे. रात्री उशिरा झोपते आहे. खाण्यापिण्याच्या वेळा त्यातनं एखादा डबा घरनं घेऊन निघू शकतो, बाहेर खायला लागतं, कॉफी पिणं होतं. ते ते अशक्य आहे की तुम्ही ते टाळू शकाल. अशा प्रकारे मेंटेन करणं मी उमेश आणि प्रियाचं मला खरंच कौतुक वाटतं कारण ते अत्यंत लाईफस्टाईल त्यांनी जी ती म्हणाली ती खूप छान ते पाळतात. पण तितक्या शिस्तीची सगळी माणसं मी तितकी नाही आहे. पण मी प्रयत्न करते चांगलं राहण्याचं. माझं सगळ्यात महत्त्वाचं कारण मला हेच वाटतं की मी माझ्या आवडत्या क्षेत्रात माझं आयुष्य जगू शकते आणि मला एनर्जी मिळते त्यातनं.